नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. टू कोहिरंट सोर्सेस whose इंटेन्सिटी रेशो इज. इंटेन्सिटीचा रेशो सांगितलेला आहे 81:1. प्रोड्यूस इंटरफरन्स फ्रिंजेस. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ देअर इंटेन्सिटीज ऑफ मॅक्सिमा अँड मिनिमा इन द फ्रिंज सिस्टम. बघूया मग आता त्याचा रेशो कसा फाइंड आउट करायचा आहे. गिवन डाटा. त्यांच्या ज्या इंडिव्हिज्युअल इंटेन्सिटीज आहेत त्यांचा रेशो दिलेला आहे, म्हणजे I1/I2. हे दिलेलं आहे 81/1 आणि रेशो विचारलेला आहे मॅक्सिमम इंटेन्सिटी डिव्हायडेड बाय मिनिमम इंटेन्सिटी यांचा रेशो विचारलाय. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याच्यामध्ये कसं कन्सिडर करायचं आहे ते बघा. इंटेन्सिटी आणि एम्प्लिट्यूड दे आर, त्यांच्यातलं जे रिलेशन आहे ते असं आहे. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम्प्लिट्यूड स्क्वेअर. त्यामुळे जर तुम्ही I1/I2 असं जर घेतलं तर हे तुम्हाला काय घ्यावं लागेल, A1² डिव्हायडेड बाय A2² असं घ्यावं लागेल. आणि ही व्हॅल्यू त्यांनी सांगितलेली आहे 81/1. मग त्याच्यावरून A1/A2 हा रेशो येणार 9/1 या पद्धतीने येईल. आता ज्या ठिकाणी मॅक्सिमम इंटेन्सिटी आहे त्या ठिकाणी एम्प्लिट्यूडची समेशन होते आणि ज्या ठिकाणी मिनिमम इंटेन्सिटी आहे त्या ठिकाणी एम्प्लिट्यूडची सबट्रॅक्शन होते. त्यामुळं आय मॅक्स डिव्हायडेड बाय आय मिनिमम असा जो रेशो तुम्ही घ्यायचा आहे त्याच्यामध्ये काय येणार, मॅक्सिमम साठी एम्प्लिट्यूड्सची बेरीज त्याचा स्क्वेअर, मिनिमम साठी एम्प्लिट्यूड्सची वजाबाकी त्याचा स्क्वेअर, हे असं येईल. मग याला आता काय करूया, हे एकाच ब्रॅकेटमध्ये घेतोय. A1 प्लस A2 डिव्हायडेड बाय A1 मायनस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे असेल. याला A2 न अंशाला आणि छेदाला डिव्हाइड करून घेतोय. A1/A2 प्लस 1 येणार इथं डिव्हायडेड बाय A1/A2 मायनस 1 येणार आणि पूर्ण या सगळ्या टर्मचा स्क्वेअर येणार. हा रेशो आता माझ्याकडे तयार आहे. दिस इज इक्वल टू 9/1 म्हणजेच 9 आहे ते. म्हणजे इथं काय येणार, 9 प्लस 1 डिव्हायडेड बाय 9 मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल. आता याचं सिम्प्लिफिकेशन, देअरफॉर आय मॅक्स डिव्हायडेड बाय आय मिनिमम इक्वल टू 10 डिव्हायडेड बाय 8 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच 5/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच हे किती, 25/16 हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन यंग's डबल स्लिट एक्सपेरिमेंट रेशो ऑफ इंटेन्सिटीज ऑफ मॅक्सिमा अँड मिनिमा इन अन इंटरफरन्स पॅटर्न. आता मॅक्सिमम इंटेन्सिटी टू मिनिमम इंटेन्सिटी हा रेशो सांगितलेला आहे 36:9. व्हॉट इज द रेशो ऑफ द इंटेन्सिटीज ऑफ टू इंटरफिअरिंग वेव्स. त्या दोन ओरिजिनल वेव्ज आहेत त्यांच्या ओरिजिनल एम्प्लिट्यूड्स आणि त्यानुसार त्यांच्या इंटेन्सिटीचा रेशो तो काय येतो हे त्यांनी विचारले. गिव्हन डाटा.
मॅक्सिमम टू मिनिमम इंटेन्सिटी हा रेशो दिलेला आहे. तो त्यांनी असा दिलाय 36 डिवायडेड बाय 9 म्हणजेच 4. जास्त विशेष त्याच्यात विषय वाढवण्यासारखं जास्त काही नाही आहे. आणि त्यांच्या ज्या ओरिजिनल सेपरेट वेव्हजच्या इंटेन्सिटीज त्यांचा रेशो विचारलेला आहे. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आय मॅक्स आणि आय मिनिमम हा रेशो A1 प्लस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय A1 मायनस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर हा असा असतो रेशो. तो सांगितलेला आहे 4. त्याला मी असं म्हणतोय 4:1. तर दोन्ही बाजूंचं स्क्वेअर रूट घेऊया. त्यामुळे A1 प्लस A2 डिव्हायडेड बाय A1 मायनस A2 दिस इज इक्वल टू हे असेल. आता याच्यामध्ये परत मला कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो करून घ्यावं लागेल. कॉम्पोनेंडो मध्ये काय होते, यांची बेरीज अंश आणि छेद डिव्हायडेड बाय मध्ये यांचीच सबट्रॅक्शन वजाबाकी करून घ्यायची. तेच काम इकडं पण करायचं असे. मग याचं सिम्प्लिफिकेशन ट्वाइस A1 डिव्हायडेड बाय ट्वाइस A2 इथे येणार 3/1. इथं 2 ला 2 कॅन्सल होईल. येणार A1/A2 इक्वल टू 3/1 म्हणजे डायरेक्ट 3 घेतलं तरी चालतंय. आता इंडिव्हिज्युअल इंटेन्सिटीचा रेशो विचारलाय. मग फक्त याचा स्क्वेअर करायचा. दॅट इज इक्वल टू 9 असं लिहू शकताय किंवा 9:1 असं पण लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द इंटेन्सिटी ऑफ द लाईट कमिंग फ्रॉम वन ऑफ द स्लिट्स in Young's experiment is twice the intensity of the light coming from the other slit. एका स्लिट मधून बाहेर येणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी ही दुसऱ्या स्लिट मधल्या लाईटच्या इंटेन्सिटीच्या दुप्पट आहे असं सांगितलं. व्हॉट विल बी द अप्रॉक्सिमेट रेशो ऑफ इंटेन्सिटीज ऑफ ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस. ब्राईट याचा अर्थ मॅक्सिमम इंटेन्सिटी, डार्क याचा अर्थ मिनिमम इंटेन्सिटी. म्हणजे परत एकदा तुम्हाला त्यांनी आय मॅक्स डिवायडेड बाय आय मिनिमम हे विचारलेलं आहे. गिव्हन डाटा काय दिले ते पहिल्यांदा लिहून घेऊया. त्यांनी सांगितलेलं आहे I1/I2 दिस इज इक्वल टू 2:1 ट्वाइस म्हटलंय. हेच तुम्ही पहिल्यांदा असं घेतलं आणि परत असं मांडलं तरी पण चालतंय, काय अडचण नाही. आणि त्याच्यावरून आय मॅक्स डिव्हायडेड बाय आय मिनिमम हा रेशो त्यांनी विचारलेला आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. I1/I2 is equal to A1 square divided by A2 square is equal to 2/1. मग याच्यावरून A1/A2 इक्वल टू √2 डिव्हायडेड बाय 1 असा रेशो येईल. तर मला आय मॅक्स आणि आय मिनिमम हे पाहिजे. आय मॅक्स divided by I minimum, it is equal to A1 plus A2
ब्रॅकेटचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय A1 मायनस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, या दोघांना एकाच ब्रॅकेटमध्ये असं तुम्ही घेऊ शकताय, ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याच्यानंतर A2 ने त्याला डिव्हाइड करून घ्या अंशाला आणि छेदाला. असे. आता हे किती आहे? √2 रेशो आहे त्याचा. मांडूया त्या ठिकाणी. म्हणजे जे काय येणार? √2 + 1 डिव्हायडेड बाय √2 - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे असेल. आता √2 ची व्हॅल्यू आहे 1.414. त्यामुळे इथं 1.414 + 1 आणि डिव्हायडेड बाय मध्ये 1.414 - 1 हे असं घेऊन ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे हे टोटल किती होईल? 2.414 डिव्हायडेड बाय 0.414 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे असेल. मग पहिल्यांदा एक काम करूया, या दोघांचे लॉग बघून वजाबाकी करू आणि स्क्वेअर करायचा आहे, त्यामुळे त्या लॉगला 2 न मल्टिप्लाय करून घेऊया. 0.24चा 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स, 24 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स इथं आहे. मग 38 27 38 27 इथे येणार बार 1.41चा 4 मध्ये 41 3 4 4 मध्ये 61 70 येणार त्याच. 61 70 यांची वजाबाकी 7 7 आणि 5 12 झाले 1 8 मधून 2 गेले 6 6 आणि 7 13 झाले 1. इथं वजाबाकी करायची आहे, त्यामुळे मायनस आणि प्लस हे कॅन्सलच होईल, इथं 0 येणार. ही झाली त्यांची सबट्रॅक्शन. आता याचा स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर करायचा असेल तर याला 2 न मल्टिप्लाय करा. 2 7 14 4 हात झाले 1 2 पंचे 10 आणि 1 11 1 हात झाले 2 सक 12 आणि 1 13 3 हातचे 1 2 7 14 आणि 1 15 हे असेल. 1.5314 0.53चा 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स. आता अँटीलॉग 0.53चा 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स. मग 33 96 आणि 3 33 99. पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉइंट द्यायचा आहे तिथं. 33 99 99 झालं होतं ना. 53चा 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स बरोबर 33 99 अप्रॉक्सिमेट असं काहीतरी त्यांनी म्हटलंय त्याच्यात. इंटू 10⁻1 येणार, म्हणजे हे होणार 33.99 होणार. म्हणून त्यांनी अप्रॉक्सिमेट रेशो असं म्हटलं. इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 34. हा रेशो त्या ठिकाणी, त्याला तुम्ही 34 लिहिलं तरी चालते, 34:1 असं लिहिलं तरी पण चालते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. The optical path difference between two identical waves from two coherent sources and arriving at a point is 17 लॅम्बडा. एवढा पाथ डिफरन्स आहे असं दिलंय. व्हॉट इज द रिझल्टंट इंटेन्सिटी ऍट दॅट पॉइंट, म्हणजे तो पॉइंट ब्राईट पॉइंट आहे का डार्क पॉइंट आहे हे विचारले. आणि परत पाथ डिफरन्सचीच व्हॅल्यू दिलेली आहे. हे पण पाथ डिफरन्सच आहे 17 लॅम्बडा, आणि हे पण पाथ डिफरन्सच दिलेला आहे
आणि विचारले त्यांनी कॅल्क्युलेट द वेवलेंथ ऑफ लाईट. गिवन डाटा. याच्यामध्ये पहिल्यांदा पाथ डिफरन्स दिलेला आहे 17 लॅम्बडा. नंतर नेचर ऑफ पॉइंट विचारले, म्हणजे तिथं इंटेन्सिटी किती असेल. त्यानंतर परत पाथ डिफरन्सच दिलेला आहे. मात्र आता त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे त्या पॉइंटच्या ठिकाणी 9.18 मायक्रोमीटर, म्हणजेच 9.18 इंटू 10⁻⁻6 मीटर. आणि वेवलेंथ विचारलेले आहे, लॅम्बडा इक्वल टू क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता ह्याने पाथ डिफरन्स देताना एन लॅम्बडा असं दिलेलं आहे, म्हणजेच 17 लॅम्बडा. याचा अर्थ हे काय आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा. मग ही कंडिशन जी आहे, ही कंडिशन ब्राईट पॉइंट साठी आहे. हे तुम्ही असं पण मांडू शकताय, किंवा हेच तुम्ही 34 इंटू लॅम्बडा अपॉन 2, म्हणजेच तुम्ही याला असं पण लिहू शकताय, इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा अपॉन 2 असं पण तुम्ही म्हणू शकताय. मग ह्या दोन्ही कंडिशन्स कशाच्या आहेत, ब्राईटनेसच्या कंडिशन्स आहेत. देअरफॉर द गिव्हन पॉइंट इज ब्राईट पॉइंट. म्हणजे या ठिकाणी ब्राईटनेस तुम्हाला बघायला मिळेल. आता हाच पाथ डिफरन्सचा जो काही फॉर्म्युला आहे, ती त्यांनी दुसरी जी व्हॅल्यू दिली आहे त्याच्यासाठी वापरूया. म्हणजे एक उत्तर आपलं तयार झालेलं आहे. पाथ डिफरन्स इक्वल टू 17 लॅम्बडा, that is equal to 9.18 into 10⁻⁻6 ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. देअरफॉर लॅम्बडा इक्वल टू इथं डिवायडेड बाय 17 येणार. मग हे काय होणार, 17 भाग घालवा, 17×5=85, म्हणजे 5चा भाग लागेल पहिल्यांदा. मग 6 शिल्लक राहील, 17×4=68 इंटू 10⁻⁻6 येणार. हे मीटर मध्ये येणार. हेच तुम्ही, मी 4 घर उजवीकडं हा डेसिमल पॉइंट सरकवून घेतोय, इंटू 10⁻⁻10 मीटर. मग त्याच्यावरून लॅम्बडा इक्वल टू 5400 अँगस्ट्रॉम युनिट ही त्याची फायनल व्हॅल्यू त्या ठिकाणी येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. At a point on two slit interference pattern obtained using a source of green light of wavelength 5500 angstrom unit. वेवलेंथ सांगितलेली आहे 5500 अँगस्ट्रॉम युनिट. पाथ डिफरन्स तिथला दिलेला आहे आणि वेवलेंथ पण दिलेली आहे. तर तो पॉइंट ब्राईट पॉइंट आहे का डार्क पॉइंट आहे, म्हणजे इज द पॉइंट ऍट द सेंटर ऑफ ए ब्राईट ऑर डार्क फ्रिंज. म्हणजे तो पॉइंट ब्राईट बँडच्या सेंटरला आहे का डार्क बँडच्या सेंटरला आहे, आणि ऑर्डर ऑफ द फ्रिंज
आणि ती फ्रिंज कितवी आहे म्हणजे त्याचा नंबर सांगायचा आहे. पाचवा ब्राईट बँड किंवा सातवा डार्क बँड जे काय असेल ते त्या ठिकाणी सांगायचं आहे. बघूया काय काय दिले, सगळं लिहून तरी घेऊ पहिल्यांदा. गिव्हन डाटा, वेवलेंथ दिलेली आहे 5500 एंगस्ट्रॉम मिनिट. त्याचं मीटरमध्ये कन्व्हर्शन 5.5 इंटू 10⁻⁻7 मीटर. त्यानंतर पाथ डिफरन्स दिलेला आहे. पाथ डिफरन्स इक्वल टू 4.125 मायक्रोमीटर, म्हणजेच 4.125 इंटू 10⁻⁻6 मीटर. विचारलंय त्यांनी नेचर ऑफ पॉइंट, म्हणजे तो ब्राईट पॉइंट आहे का डार्क पॉइंट आहे हे विचारले, आणि ऑर्डर ऑफ फ्रिंज त्यांनी जसं विचारले त्याच पद्धतीने इथं मांडून घेतोय. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. पाथ डिफरन्स डिव्हायडेड बाय लॅमडा इक्वल टू, पाथ डिफरन्स आहे 4.125, म्हणजेच 4.125 इंटू 10⁻⁻6 डिव्हायडेड बाय लॅमडाची व्हॅल्यू आहे 5.5 इंटू 10⁻⁻7. आता हे किती होते बघा, हे जर मी वरती पाठवलं तर इथं 10⁻1 येणार. बघा जरा, 4.125 इंटू 10 शिल्लक राहणार फक्त, आणि डिव्हायडेड बाय 5.5. हे किती होते बघा, सिम्प्लिफिकेशन करून यानं 10 ने याला मल्टिप्लाय केलं, हे 41.25 डिव्हायडेड बाय 5.5, म्हणजे इथे येणार 412.5 डिव्हायडेड बाय 55. म्हणजे ह्याला मी अंशाला आणि छेदाला, थांबा 1 मिनिट, पूर्णच त्याचं डेसिमल पॉइंटच काढून टाकूया. म्हणजेच याला अंशात 100 न मल्टिप्लाय करतोय, छेदामध्ये पण 100 न मल्टिप्लाय करतोय. 11 ने याला भाग जाईल माझ्या मते. 11×5=55, 11×1=11, 11×3=33, 8, 11×7=77, 5, 11×5=55. आता इथं 10, त्यानंतर 5 म्हणजे हे किती होईल, 5×7=35, 2 आणि 5×5=25, म्हणजे 7.5 येणार बघायचं. म्हणजे हा जो रेशो आहे पाथ डिफरन्स डिव्हायडेड बाय लॅमडा इज इक्वल टू, हा रेशो येणार आहे 7.5. तुम्हाला पाहिजे असेल लॉग टेबलनं सोडवणं असलं तर लॉग टेबलनं सोडवा. यालाच फक्त मी 15/2 असं कन्सिडर करतोय, आणि हे लॅमडा इकडं पलीकडे पाठवतोय. पाथ डिफरन्स इक्वल टू 15, हे लॅमडा इकडे येणार आणि हे असे येणार. म्हणजेच हा पाथ डिफरन्स काय आहे, ऑड मल्टिपल ऑफ लॅमडा अपॉन 2. म्हणजेच हे काय रिप्रेझेंट करत आहे, देअर फोर इट इज डार्क बँड.
म्हणजे तो जो पॉइंट आहे तो डार्क बँडच्या सेंटरला आहे. आणि ज्या अर्थी हे ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा अपॉन टू आहे, ते आपण ऑड मल्टिपलच्या फॉर्मॅटमध्ये मांडूया. देअरफोर पाथ डिफरन्स इक्वल टू 15 लॅम्बडा अपॉन टू. दिस इज इक्वल टू 2m मायनस 1 लॅम्बडा अपॉन टू. हे ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा अपॉन टू म्हणजे असे येते. देअरफोर 2m मायनस 1 is equal to 15. Therefore 2m equal to 16. Therefore m equal to 8. Therefore it is the eighth dark band. हे त्याचं फायनल आणि कंप्लीट आन्सर तयार होईल. बघा काय सांगितलंय. सोडियम लाईट ऑफ वेवलेंथ दिलेली आहे. टू पिन होल्स 0.5 मिलीमीटर अपार्ट. तर त्या दोन पिन होल्स म्हणजे दोन सोर्सेस मधलं डिस्टन्स दिलेलं आहे. An interference pattern is formed on a screen kept parallel to the plane of the pinholes and 1.2 meter from them. स्क्रीनचं डिस्टन्स या दोन पिन होल्स पासून ते सांगितले 1.2 मीटर. फाइंड द डिस्टन्स बिटवीन सेकंड अँड फिफ्थ ब्राईट फ्रिंजेस आणि थर्ड अँड सेव्हन्थ डार्क फ्रिंजेस ऑन द सेम साइड ऑफ द सेंट्रल ब्राईट पॉइंट. ज्या वेळेला एकाच बाजूचे दोन बँड्स सांगितलेले असतात त्यावेळेला त्यांच्या डिस्टन्सेसची वजाबाकी करतात. आणि एक बँड एका बाजूचा सेंटर पासून आणि दुसरा बँड सेंटर पासून अपोजिट साइडचा सांगितलेला असेल तर त्यावेळेला त्या डिस्टन्सेसची ऍडिशन करतात. हे पहिल्यांदा पक्क लक्षात ठेवा. आता याने काय काय दिलेले आहेत सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे. टाईप व्यवस्थित बघून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी वेव्हलेंग्थ दिलेली आहे, मीटर मध्ये दिलेली आहे. हे पण महत्वाचं. म्हणजे आपल्याला इथं काही कन्व्हर्शन करावं लागणार नाही. ही वेव्हलेंग्थ दोन पिन होल्स मधलं डिस्टन्स सांगितलंय म्हणजे स्मॉल डी दिलंय 0.5 मिलीमीटर. याचं मीटर मध्ये कन्व्हर्शन हे असेल. हेच डायरेक्ट जर मी लिहिलं 5 तर 10⁻⁴मीटर. आपल्याला तर हे डायरेक्ट असं जमलं पाहिजे. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस आणि स्क्रीन ते सांगितलेलं आहे 1.2 मीटर. ब्राईट बँड साठी सेकंड आणि फिफ्थ ब्राईट बँड मधलं डिस्टन्स विचारले. म्हणजेच आपण त्याला डिस्टन्स साठी वाय वापरले आपण. म्हणजेच y5 आणि ब्राईट बँड मायनस वाय सेकंड आणि ब्राईट बँड यांच्यातलं डिस्टन्स एक विचारले. त्याच्यानंतर थर्ड आणि सेव्हन्थ डार्क फ्रिंजेस ते पण विचारले. सेव्हन्थ डार्क आणि थर्ड डार्क यांच्यातलं डिस्टन्स पण विचारलं. पुढचा सेक्शन घेऊया आता. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग आता याच्यामध्ये पहिला कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे तो आपण ब्राईट बँड साठी डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड फ्रॉम सेंटर इज असेल n
लॅमडा इंटू कॅपिटल टी अपॉन स्मॉल टी हे असं येणार. मग मला आता काय पाहिजे याच्यामध्ये, फिफ्थ आणि सेकंड यांच्यातला डिफरन्स पाहिजे, त्या दोघांच्यातलं डिस्टन्स पाहिजे. मग फक्त यांची व्हॅल्यू तेवढी बदलूया त्याच्यामध्ये. मग हे कसं होणार बघा, फिफ्थ ब्राईट बँड मायनस सेकंड ब्राईट बँड हे असेल. आता याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज तेवढ्या वापरा फक्त, बघूया काय काय होते. 3 इंटू लॅमडा किती आहे बघा, 5.896 इंटू 10⁻⁻7. त्यानंतर कॅपिटल डी आहे 1.2 डिव्हायडेड बाय स्मॉल डी आहे 5 इंटू 10⁻⁻4. हे एवढं आता फक्त आपल्याला सोडवायचं आहे. याच्यामध्ये जेवढं सिम्प्लिफिकेशन शक्य आहे तेवढं पहिल्यांदा करून घेऊया आपण. इथं 12 त्रिक 36 म्हणजे हे होणार आहे 3.6. त्यानंतर 5 ने याला भाग घालवून घेतो इथंच, 5 × 5 पॉइंट, म्हणजे छेदामध्ये काही शिल्लक राहणार नाही. दोनच टर्म्सचे लॉग फक्त बघावे लागतील आपल्याला. 5 × 5 पॉइंट, परत 5 × 5 उरले 3, 5 × 7 = 35, उरले 4, 5×9 = 45. म्हणजे यानं 5 न पण डिव्हाइड करून घेतलं आणि हे 10⁻⁻4 वरती पाठवलं की 10⁻⁻3 हे असेल. आता यांचे लॉग फक्त बघूया. 0.36 मध्ये 36 मध्ये 55 63. त्यानंतर इथं 0.11 मध्ये 9चा मेन डिफरन्स, 11 मध्ये 9चा मेन डिफरन्स. इथं 0,682 आणि पुढे 34. 4 आणि 2 6, 8 आणि 3 1101, हात झाला 1, 6 आणि 1 7, 0,716. तर यांची बेरीज 6 आणि 3 9, 6 आणि 1 7, 7 आणि 5 1202, हात झाला 1, 5 आणि 1 6 हे असेल. आता 0.62चा 7 मध्ये 9चा मेन डिफरन्स, 0.6279, 0.62चा 7 मध्ये 9चा मेन डिफरन्स, 42 36 आणि 9 42 45, म्हणजेच 4.245 इंटू 10⁻⁻3 मीटर, म्हणजेच हे किती येणार, 4.245 मिलीमीटर येणार. त्यामुळे त्यांनी सांगितलेले जे दोन ब्राईट बँड्स आहेत त्यांच्यातलं डिस्टन्स एवढं येते.